माझा गाव माझी शेती, माय व्हिलेज माय फार्म या चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे। बापूंच्या गोठ्यात आलेली आहे मी आणि बापूंचं पण काहीतरी काम चाललेलं दिसते। शेळ्या सोडायची वेळ झाली आहे, पण यांनी शेळीला पकडलेलं दिसतंय। बापू काय झाले, का धरले शेळी? मी तुम्हाला या शेळीबद्दल थोडी माहिती सांगावी म्हणून शेळीला धरलेला आहे। आम्ही शेळ्या फिरवतो थोड्या, म्हणजे चरायला सोडतो। मग काय झालं, थोडे दिवसापूर्वी या शेळीला असं कळपातून बाहेर गेली म्हणून आम्ही एक असं माझ्या हातात एक दाव होतं, म्हणजे दोरी होती, आणि ती दोरी मी अशी मारली तिला फेकून, आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं नाही। पण थोडे दिवसानंतर एक 4-5 दिवसानंतर तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेलं लक्षात आलं। त्याच्यानंतर 4-5 दिवसातून त्यातनं पू यायला लागला आणि मी डॉक्टरांना बोलवलं। म्हणजे तर डॉक्टरांचं, व्हेटरनरी डॉक्टरांचं म्हणणं असं पडलं की तिच्या डोळ्याला जखम झालेली आहे आणि हा डोळा त्यामुळे घाण येते आहे, पू येतो आहे। तर याच्यासाठी हे पहा, असं अशा पद्धतीनं हे पहा असं आता व्यवस्थित झालेलं आहे। पण अगोदर खूप घाण येत होती आणि याच्यासाठी आम्ही होमिओपॅथीचा वापर केलेला आहे। होमिओपॅथी एक उपचार पद्धती आहे, शक्यतो ती बऱ्याच लोकांना माहीत आहे की ती माणसांसाठी वापरली जाते, पण प्राण्यांना वापरून बघावं म्हणून मी हिच्यासाठी अर्निका मॉन्ट नावाचं एक जे औषध आहे ते 30 शक्तीपासून सुरुवात केली, 30 पासून, आणि हळूहळू ते त्याची म्हणजे शक्ती वाढवत एक 2 महिन्यापर्यंत औषधं दिलं आणि शेवटचं वनेमचा डोस दिला तिला अर्निका मॉन्टचा, आणि तिचा डोळा अगदी व्यवस्थित झाला। म्हणजे त्याच्यातनं पाणी यायचं थांबलं, बुबुळ हे सुद्धा निघून गेलं, ते जखम व्यवस्थित झाली बुबुळाची, आणि आता पाणी वगैरे घाण यायचं तिचं व्यवस्थित सगळं बंद झालेलं आहे। पहा येत नाही घाण, व्यवस्थित झालं आहे, क्लिअर झालेलं आहे। तर माझ्या हे असं लक्षात आलेलं आहे की आपण प्राण्यामध्ये सुद्धा होमिओपॅथीचा वापर करू शकतो, आणि मला चांगल्या पद्धतीचा ह्याचा रिझल्ट मिळाला आहे। आणि आपण औषधं वापरून पाहू शकतो। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो।